Welcome students. This is Jezurkar sir here. Today we are going to learn about chapter number 8, company account, issue of shares. In this chapter we learn different types of concepts just like a share and share capital. Under this share and share capital we will learn meaning and definition, types of shares, treatment of share capital in company balance sheet. Thereafter, we will learn accounting of share capital. Under share capital, public issue of shares, basic accounting entries for issue of shares at par, issue of shares at premium, issue of shares at discount, oversubscription and undersubscription of shares, calls in arrears and calls in advance. Issue of shares for consideration other than cash. Those concepts we learn in this chapter. And after studying this unit, students will be able to first learn the types of share and share capital, understand the concept of public subscription and private placement, understand the concept of public subscription, understand the concept under and over valuation of shares, and accounting of share issued at par, at premium, at discount. Know the different accounting concept or treatments for under and over subscription of shares as well as in calls in arrears as well as calls in arrears and calls in advance. Those different concepts we will learn in this accounting chapter number 8. Chapter indicate here company account. Company means joint stock company. Joint stock company is a business organization. It's a huge business organization. Through a company introduce a large amount of capital and then growing a business, then expand the business with large capital amount and large investors come together and carry on business under company. Company means a business type of business organization which established a Company Act 2013. कंपनी एक प्रकार असा आहे की कंपनी एक प्रकारची व्यवसाय संस्था आहे, एक व्यवसाय प्रकार की जो व्यवसाय प्रकार कंपनी ॲक्ट 2013 प्रमाणे इस्टॅब्लिश झालेला आहे. अशा बिझनेस ऑर्गनायझेशनला कंपनी म्हणून आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचे. कंपनी मीन्स जॉईंट स्टॉक कंपनी, की ज्याला मराठीमध्ये कंपनी किंवा प्रमंडळ म्हणून देखील ओळखलं जातं. कंपनी इज आर्टिफिशियल पर्सन मेड बाय पर्सन्स और ग्रुप ऑफ पर्सन्स. कंपनी एक प्रकारे एक आर्टिफिशियल व्यक्ती आहे, आर्टिफिशियल पर्सन म्हणून देखील आपण कंपनीला रेकग्नाइज करता. कंपनी इज आर्टिफिशियल पर्सन मेड बाय लॉ. कायद्याने बनवलेली, कायद्याने निर्माण केलेली जी बिझनेस ऑर्गनायझेशन की ज्याला कंपनी म्हणून आपण रेकग्नाइज करायचे. ह्या अकाउंटिंग चॅप्टरमध्ये इश्यू ऑफ शेअर्स आपण या ठिकाणी लर्न करणार आहोत. इश्यू ऑफ शेअर्स लर्न करण्यापूर्वी या ठिकाणी कंपनी अकाउंट जो काय आहे, कंपनी अकाउंटची जे काही कन्सेप्ट आहे ती आपण या ठिकाणी समजावून घेणं गरजेचं आहे. यामध्ये कॅपिटल इज द लाईफ ब्लड ऑफ एनी बिझनेस ऑर्गनायझेशन या प्रकारे स्टेटमेंट मेन्शन केलं की कॅपिटल इज लाईफ ब्लड ऑफ बिझनेस ऑर्गनायझेशन. सपोज इन ह्युमन बॉडी blood is important, just like money is important in any business organization. ज्याप्रमाणे मानवी शरीरामध्ये रक्ताची गरज असते त्याप्रमाणे कुठल्याही बिझनेससाठी पैशांची भांडवलाची आवश्यकता असते. म्हणून काय मेन्शन केलं की कॅपिटल इज द लाईफ ब्लड ऑफ एनी बिझनेस ऑर्गनायझेशन. अ सोल ट्रेडर इंट्रोड्युसेस कॅपिटल आउट ऑफ हिज ओन पॉकेट. सोल ट्रेडर्स त्यांच्या स्वतःच्या खिशातनं पैसे आणतात आणि बिझनेस स्टार्ट करतात, की ज्याला आपण प्रोप्रायटरी कन्सर्न म्हणतो. सिमिलरली दी पार्टनर्स ऑल्सो ब्रिंग कॅपिटल फ्रॉम देअर ओन पॉकेट. त्याचप्रमाणे पार्टनर्स देखील त्यांच्या स्वतःच्या खिशातनं पैसे आणतात आणि पार्टनरशिप फर्ममध्ये तो बिझनेस किंवा पार्टनरशिप फर्म बिझनेस जो असेल तो जॉईन करतात आणि पार्टनरशिप कॅरी ऑन केला जातो बिझनेस. बट इन केस ऑफ कंपनी फॉर्म, परंतु कंपनी फॉर्म यामध्ये काय केलं जातं, बट इन केस ऑफ कंपनी फॉर्म ऑफ बिझनेस ऑर्गनायझेशन द कॅपिटल इज रेज्ड.
मात्र कंपनी ऑर्गनायझेशनमध्ये कॅपिटल रेज केलं होतं, कॅपिटल इंट्रोड्यूस केलं होतं. कॅपिटल इज रेज्ड थ्रू द इश्यू ऑफ शेअर्स. कंपनी फॉर्ममध्ये कॅपिटल रेज केलं होतं, पण कशाच्या माध्यमातून? इश्यू ऑफ शेअर्स. कंपनीमध्ये भांडवल उभारणी केलं होते, पण कशाच्या माध्यमातून? भागांची विक्री करून त्या ठिकाणी भागांचं वाटप करून भांडवलाची उभारणी त्या ठिकाणी केली जाते. इंडस्ट्रियल रिव्होल्युशन ब्रॉट सिग्निफिकंट चेंजेस. औद्योगिक क्रांतीनंतर बरेचसे त्या ठिकाणी बदल घडून आले इन द साईज ऑफ बिझनेस स्ट्रक्चर. बिझनेसचं जे काय आकारमान आहे त्यामध्ये देखील त्या ठिकाणी चेंजेस त्या ठिकाणी दिसून आले. जॉईंट स्टॉक कंपनी ॲज अ मॉडर्न फॉर्म ऑफ बिझनेस ऑर्गनायझेशन. जॉईंट स्टॉक कंपनी इज अ मॉडर्न फॉर्म ऑफ बिझनेस ऑर्गनायझेशन. हा आधुनिक व्यवसायाचा एक प्रकार आहे. इमर्ज्ड टू मीट रिक्वायरमेंट्स ऑफ लार्ज साईज बिझनेस. लार्ज साईज बिझनेसची जी काय रिक्वायरमेंट होती ती कंप्लीट करण्याकरिता, तिचं कम्प्लिशन व्हावं याकरिता या प्रकारची जॉईंट स्टॉक कंपनी ही त्या ठिकाणी केम इन एक्झिस्टन्स, अस्तित्वामध्ये आली. टू रिमूव्ह दी मेन डिफेक्ट ऑफ लिमिटेशन्स ऑफ पार्टनरशिप फॉर्म. पार्टनरशिप फर्म जी होती, पार्टनरशिप फर्मचा जो काय फॉर्म होता की ॲक्च्युली पार्टनरशिप फर्म जी होती, भागीदारी संस्था जी होती, तिचे जे काही लिमिटेशन्स होते की जे काढून या प्रकारच्या कंपनी ॲक्टप्रमाणे हा बिझनेस ऑर्गनायझेशनचा जो टाईप आहे किंवा हा या प्रकारचा जो बिझनेस स्टार्ट केला गेला आहे त्याला म्हणायचं कंपनी किंवा जॉईंट स्टॉक कंपनी. त्यानंतर पुढे काय मेन्शन केलं यामध्ये? अनलिमिटेड लायबिलिटी अँड शॉर्टेज ऑफ फंड्स. अनलिमिटेड लायबिलिटी अँड शॉर्टेज ऑफ फंड्स. देर वॉज टू ड्रॉबॅक्स ऑफ पार्टनरशिप फर्म. हे पार्टनरशिप फर्मचे 2 ड्रॉबॅक्स होते की अनलिमिटेड लायबिलिटी अँड शॉर्टेज ऑफ फंड. अमर्यादित जबाबदारी आणि भांडवलाची कमतरता, भांडवलाचा तुटवडा त्या ठिकाणी भासत होता, शॉर्टेज म्हणतो आपण त्याला, की त्यामुळे पार्टनरशिप फर्मचे लिमिटेशन्स आपल्याला त्या ठिकाणी दिसून आली आहेत. इट वॉज देअर फॉर फेल्ट नेसेसरी. आणि त्यामुळे गरज भासू लागली कशाची? इट वॉज देअर फॉर फेल्ट नेसेसरी टू कलेक्ट दी कॅपिटल कलेक्ट करण्याची गरज भासू लागली फ्रॉम दी पब्लिककडनं पब्लिककडनं भांडवल उभारण्याची त्या ठिकाणी आवश्यकता भासू लागली. ॲट लार्ज, मोठ्या प्रमाणावरती पब्लिककडनं भांडवल उभारण्याची गरज भासू लागली. अँड टू एनकरेज दी पब्लिक, आणि पब्लिकला प्रोत्साहित करण्यासाठी पब्लिकने कॅपिटल त्या ठिकाणी जास्तीचं जमा करावं कंपनीकडे, कंपनी व्यवसायामध्ये जास्तीचं भांडवल पब्लिकने जनतेने गुंतवावं याकरिता एनकरेज दी पब्लिक टू कंट्रीब्यूट कॅपिटल. पब्लिकने कंट्रीब्यूट करावं कॅपिटल त्या ठिकाणी कंपनीमध्ये व्यवसायामध्ये जमा करावं यासाठी पब्लिकला काय केलं गेलं? एनकरेज केलं गेलं. हिअर द प्रिन्सिपल ऑफ लिमिटेड लायबिलिटी वॉज अडॉप्टेड. आणि या ठिकाणी कंपनीने लिमिटेड लायबिलिटी या प्रकारचं जे काय तत्व आहे त्याचा अवलंब या ठिकाणी केलेला आपल्याला लक्षात येतं. ठीक आहे, याप्रमाणे. तर हे झालं इंट्रोडक्शनच्या बाबतीमध्ये. यानंतर आपण अभ्यासतो शेअर अँड शेअर कॅपिटल म्हणजे काय. शेअर मीन्स अ पार्ट ऑफ शेअर कॅपिटल. शेअर इज अ स्मॉल पार्ट ऑफ शेअर कॅपिटल. याला आपण शेअर कॅपिटल किंवा याला आपण शेअर म्हणूयात. सुरुवातीला आपण शेअरचं मिनिंग लक्षात घेतो की ॲज पर सेक्शन 2 अंडर सेक्शन किंवा क्लॉज 84 ऑफ कंपनीज ॲक्ट 2013 यामध्ये काय मेन्शन केलं की शेअर इज दी शेअर. या ठिकाणी शेअर म्हणजे एक प्रकारचा हिस्सा, एक प्रकारचा भाग. याप्रमाणे शेअर इज दी शेअर इन दी कॅपिटल. शेअर इज दी शेअर इन दी कॅपिटल. शेअर काय आहे? एक प्रकारचा शेअर आहे. कशामधला? कॅपिटलमधला, भांडवलामधला. शेअर इज दी शेअर इन दी कॅपिटल ऑफ कंपनी अँड इन्क्ल्यूड्स स्टॉक ॲज वेल. शेअर कॅपिटलमधील स्मॉल पार्ट की ज्याला शेअर म्हणायचं आहे. म्हणजे शेअरचा जर आपण मिनिंग लक्षात घेतला की काय सांगता येईल आपल्याला या ठिकाणी? शेअर इज अ शेअर इन अ कॅपिटल ऑफ अ कंपनी अँड इन्क्ल्यूड्स स्टॉक ॲज वेल. याप्रमाणे आपल्याला शेअरचा मिनिंग मेन्शन करायचं आहे. त्यासोबतच आपण जर मेन्शन केलं की शेअर कॅपिटल म्हणजे काय? भांडवलाची जी निर्मिती होते, भांडवल तयार होतं कशाच्या माध्यमातून? शेअरच्या माध्यमातून. मग शेअर कॅपिटल म्हणजे काय? शेअर कॅपिटल म्हणजे भांडवल. ठीक आहे. शेअर कॅपिटल मीन्स द कॅपिटल रेज बाय कंपनी. शेअर कॅपिटल मीन्स अ कॅपिटल रेज बाय कंपनी बाय इश्यू ऑफ शेअर्स. कंपनी काय करते? कॅपिटल रेज करते, भांडवलाची उभारणी करते. कशाच्या माध्यमातून करते? इश्यू ऑफ शेअर्स. कंपनी रेज मनी किंवा कंपनी रेज किंवा कॅपिटल रेज बाय कंपनी बाय इश्यू ऑफ शेअर्स. शेअर्स इश्यू करून कंपनी काय करते? कॅपिटल रेज करते. त्याला म्हणायचे शेअर कॅपिटल. इन केस ऑफ कंपनी डिव्हायडेड इंटू स्मॉल पार्ट्स नोन ॲज शेअर्स. आणि हे जे काय कॅपिटल आहे, कंपनी काय करते? शेअर कॅपिटल. कंपनी कंपनी डिव्हाइड शेअर कॅपिटल इंटू स्मॉल पार्ट्स. दोज स्मॉल पार्ट्स इज नोन ॲज शेअर्स. त्या स्मॉल पार्ट्सलाच काय म्हणायचं आहे? शेअर्स. समजलं या ठिकाणी? कंपनी डिवायडेड देअर शेअर कॅपिटल इंटू स्मॉल पार्ट्स ऑफ स्मॉल पार्ट्स. दोज स्मॉल पार्ट्स आर नोन ॲज शेअर्स. याप्रमाणे आपण अर्थ लक्षात घ्यायचा आहे. त्यानंतर आपण मेन्शन करतोय की टाईप्स ऑफ
शेअर्स, टाईप्स ऑफ जर शेअर्स आपण लक्षात घेतले तर त्यामध्ये 2 टाईप्स आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायचे, की इक्विटी शेअर्स अँड प्रेफरन्स शेअर्स. इक्विटी शेअर्स म्हणजे काय, की समहक्क भाग. इक्विटी शेअरचा काय मिनिंग होतो या ठिकाणी, अ शेअर विच इज नॉट अ प्रेफरन्स शेअर. अ शेअर विच इज नॉट अ प्रेफरन्स शेअर, असे शेअर्स की जे अग्रहक्क भाग नाही आहेत, असे शेअर्स की जे अग्रहक्क भाग नाही आहेत अशा शेअर्सला समहक्क भाग म्हणायचे किंवा त्यालाच म्हणायचं इक्विटी शेअर्स. इक्विटी शेअरचं काय मिनिंग मेन्शन केलं यामध्ये, अ शेअर विच इज नॉट अ प्रेफरन्स शेअर इज अँड इक्विटी शेअर. असे शेअर्स की ज्याला इक्विटी शेअर म्हणून लक्षात घ्यायचे. अ शेअर विच इज नॉट अ प्रेफरन्स शेअर इज अँड इक्विटी शेअर, या प्रकारे मिनिंग लक्षात घ्यायचं आहे. इट मीन्स that if the shareholder is not entitled to a fixed dividend or have priority at the time of repayment of capital will be treated as equity share capital. इक्विटी शेअरहोल्डर्सला डिव्हिडंड पेमेंटच्या बाबतीमध्ये किंवा रिपेमेंट ऑफ कॅपिटलच्या बाबतीमध्ये कुठल्याही प्रकारे प्रेफरन्स दिला जात नाही, प्राधान्य दिलं जात नाही. मग हे प्राधान्य दिलं कोणाला जातं, प्रेफरन्स शेअरहोल्डर्सला. इक्विटी शेअरहोल्डर्स पार्टिसिपेट इन प्रॉफिट ऑफ अ कंपनी आफ्टर ऑल प्रेफरन्शियल राईट्स हॅव बीन सॅटिस्फाईड. प्रेफरन्शियल जे शेअर होल्डर्स आहेत त्यांचे जे राईट्स आहेत ते ज्या वेळेला सॅटिस्फाईड होतील त्यानंतर या इक्विटी शेअर होल्डर्सला काय केलं जातं, त्या ठिकाणी जे काय प्रॉफिटमध्ये काय केलं जातं, पार्टिसिपेट करून घेतलं जातं. इक्विटी शेअर होल्डर्स आर द रिस्क बिअरर्स. इक्विटी शेअर होल्डर्स आर दी रिस्क बिअरर्स. इक्विटी शेअर होल्डर्स समहक्क भागधारक हे काय आहेत, त्या ठिकाणी जोखीम स्वीकारणारे आहेत, रिस्क बिअरर्स, अँड देअर फॉर द रिअल ओनर ऑफ द कंपनी. आणि मग ते कंपनीचे काय आहेत, की कंपनीचे खरे मालक म्हणून त्या ठिकाणी ते ओळखले जातात. अँड कॅन गेट डिव्हिडंड आफ्टर पेमेंट ऑफ ऑल एक्सपेन्सेस अँड डिव्हिडंड टू प्रेफरन्स शेअर होल्डर्स. प्रेफरन्स शेअर होल्डर्सला डिव्हिडंड पे केल्याच्यानंतर, ऑल एक्सपेन्सेस पे केल्याच्यानंतर इक्विटी शेअर होल्डर गेट्स डिव्हिडंड. सगळ्यांना पेमेंट केल्याच्यानंतर इक्विटी शेअर होल्डर्सला त्या ठिकाणी काय मिळतं, डिव्हिडंड मिळतो. या पद्धतीने इक्विटी शेअरचं मिनिंग आपण लक्षात घ्यायचं आहे, की इक्विटी शेअर्स विच इज नॉट अ प्रेफरन्स शेअर किंवा इक्विटी शेअर्स आर दो शेअर्स विच इज नॉट अ प्रेफरन्स शेअर. असे शेअर्स की जे प्रेफरन्स नाही आहेत अशा शेअर्सला म्हणायचे इक्विटी शेअर्स. त्यानंतर सेकंड टाईप असेल प्रेफरन्स शेअर्स, की प्रेफरन्स शेअरचं मिनिंग काय मेन्शन केलं, की प्रेफरन्स शेअर्स आर दोज शेअर्स विच हॅव राईट. प्रेफरन्स शेअर्स आर दोज शेअर्स विच हॅव राईट with respect to payment of dividend and repayment of capital of winding up of company. कंपनीच्या वाइंडिंग अप, कंपनीच्या विसर्जनाच्या वेळेला या ठिकाणी जे राईट्स अधिकार दिलेले आहेत, हक्क प्रदान केलेले आहेत कुणाला, प्रेफरन्स शेअर्सला. प्रेफरन्स शेअर्स आर दो शेअर्स विच हॅव राईट, हक्क आहे प्रेफरन्स शेअर्सला कशा संदर्भात, विथ रिस्पेक्ट टू पेमेंट ऑफ डिव्हिडंड. पेमेंटच्या डिव्हिडंड ऑफ पेमेंटमध्ये देखील प्रेफरन्स या प्रेफरन्स शेअर होल्डर्सला दिला जातो, प्राधान्य दिला जातं. अँड रिपेमेंट ऑफ कॅपिटल ऑफ वाइंडिंग अप ऑफ कंपनी. कंपनीच्या वाइंडिंग अपच्या वेळेला, कंपनीच्या विसर्जनाच्या वेळेला, कंपनीच्या वेळेला बंद केलं जाते त्यावेळेला कॅपिटल रिपेमेंट आहे, भांडवलाचा परतावा आहे, त्यावेळेला या प्रकारच्या प्रेफरन्स शेअर्सला काय केलं जातं, प्राधान्य दिलं जातं. दस प्रेफरन्स शेअर होल्डर्स एन्जॉय प्रेफरन्शियल राईट्स. आणि म्हणून प्रेफरन्शियल किंवा प्रेफरन्स शेअर्स त्या ठिकाणी प्रेफरन्शियल राईट्स त्या ठिकाणी काय करतात, उपभोगतात, की ज्यामध्ये हॅव बीन किंवा प्रेफरन्शियल राईट्स इन केस ऑफ पेमेंट ऑफ डिव्हिडंड अँड रिपेमेंट ऑफ कॅपिटल. लाभांश देण्याच्या बाबतीमध्ये किंवा भांडवलाचा परतावा करण्याच्या वेळेला या ठिकाणी प्रेफरन्स या प्रेफरन्स शेअर होल्डर्सला त्या ठिकाणी दिला होतो, की ज्यामध्ये नंबर नेक्स्ट या पद्धतीने तुम्हाला प्रेफरन्स शेअरचा मिनिंग समजला आहे. त्यानंतर आपण अभ्यासतो टाईप्स ऑफ शेअर कॅपिटल. टाईप्स ऑफ शेअर कॅपिटल की ज्यामध्ये फर्स्ट नंबर या ठिकाणी आपण अभ्यासतो की ॲथोराइज कॅपिटल. ॲथोराइज कॅपिटल मीन्स त्याला मराठीत म्हटलं तर अधिकृत भाग भांडवल. ॲथोराइज कॅपिटल ऑल्सो नोन ॲज नॉमिनल कॅपिटल और रजिस्टर्ड कॅपिटल. रजिस्टर्ड और ॲथोराइज कॅपिटल या प्रकारे वेगवेगळ्या डिफरंट नेमने या प्रकारचं ॲथोराइज कॅपिटल आपण ओळखू शकता. ॲथोराइज कॅपिटल म्हणजे काय, अधिकृत भाग भांडवल. ॲथोराइज कॅपिटल इज अ कॅपिटल विच इज अ मॅक्झिमम लिमिट ऑफ कॅपिटल रेज्ड बाय कंपनी इन दिअर होन लाईफ. कंपनीच्या आयुष्यामध्ये जास्तीत जास्त भांडवल उभारणी जी काय कंपनीकडनं केली जाऊ शकते, जास्तीत जास्त मॅक्झिमम शेअर्स त्या ठिकाणी काय केलं जाऊ शकतात, त्या ठिकाणी किती त्या ठिकाणी कंपनी विकू शकते याचा जे मॅक्झिमम लिमिट त्यालाच काय म्हणायचं आहे, ॲथोराइज कॅपिटल. सपोज ॲथोराइज कॅपिटल इज द अमाऊंट ऑफ शेअर कॅपिटल विच अ कंपनी इज ॲथोराइज्ड टू इश्यू बाय
इट्स मेमोरँडम ऑफ असोसिएशन. कंपनी जास्तीत जास्त किती भाग त्या ठिकाणी इश्यू करू शकते, किती भाग त्या ठिकाणी जास्तीत जास्त त्या ठिकाणी शेअर कॅपिटल म्हणून त्या ठिकाणी ॲथोराईज करू शकते, रजिस्टर्ड करू शकते, नॉमिनल म्हणून त्या ठिकाणी शेअर्स म्हणून त्या ठिकाणी रजिस्टर्ड करू शकते. असे जे काही शेअर्स आहेत की ज्याला ॲथोराईज शेअर कॅपिटल म्हणून त्या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे की या ॲथोराईज शेअर कॅपिटलला कशामध्ये रजिस्टर्ड केलं असतं, ॲथोराईज्ड टू इश्यूड बाय इट्स मेमोरँडम ऑफ असोसिएशन. कंपनीचं जे काय मेमोरँडम ऑफ असोसिएशन आहे की ज्याला आपण घटनापत्रक म्हणूयात, त्या घटनापत्रकामध्ये या सर्व प्रकारच्या ॲथोराईज कॅपिटलला काय केलं जातं, रजिस्टर्ड केलेलं असतं. द अमाऊंट ऑफ ॲथोराईज कॅपिटल इज डिटरमाइंड आफ्टर टेकिंग इन टू कन्सिडरेशन द फ्युचर रिक्वायरमेंट्स ऑफ कॅपिटल ऑफ द कंपनी. कंपनीच्या फ्युचर रिक्वायरमेंट ज्या असतील कॅपिटलच्या, कंपनीच्या भविष्यातील ज्या भांडवलाची गरज असेल त्याप्रमाणे या प्रकारचं ॲथोराईज कॅपिटल काय केलं जातं, त्याची जी अमाऊंट काय केली जाते ती डिटरमाइन केली जाते, ठरवलं जाते. दी अमाऊंट ऑफ ॲथोराईज कॅपिटल इज डिटरमाइंड आफ्टर टेकिंग इन टू कन्सिडरेशन द फ्युचर रिक्वायरमेंट ऑफ कॅपिटल ऑफ द कंपनी. दिस कॅपिटल इज ऑल्सो नोन ॲज नॉमिनल कॅपिटल. ॲथोराईज कॅपिटललाच नॉमिनल कॅपिटल म्हणून रेकग्नाईज करायचे, ओळखलं जातं. त्यासोबतच ऑर रजिस्टर्ड कॅपिटल म्हणून देखील या ॲथोराईज कॅपिटल आपण लक्षात घ्यायचं आहे. दिस इज मॅक्झिमम अमाऊंट. ॲथोराईज कॅपिटल इज द मॅक्झिमम अमाऊंट विच अ कंपनी इज ॲथोराइज्ड टू रेज बाय इश्यू ऑफ शेअर्स. या प्रकारे ॲथोराईज कॅपिटलचं मिनिंग घ्यायचं की ॲथोराईज कॅपिटल इज अ अमाऊंट is a maximum amount which a company is authorized to raise by the issue of shares. कंपनी शेअर्स इश्यू करून जे काय मॅक्झिमम अमाऊंट त्या ठिकाणी काय करू शकेल, कंट्रीब्यूट करू शकेल की ज्याचं जे काय मॅक्झिमम लिमिट त्याला ॲथोराईज कॅपिटल म्हणून लक्षात घ्यायचं आहे. द ॲथोराईज कॅपिटल कॅन बी इन्क्रीज्ड ऑर डिक्रीज्ड. ॲथोराईज कॅपिटल कमी देखील केलं जाऊ शकतं, जास्तीचं वाढवलं देखील जाऊ शकतं, पण कशाच्या माध्यमातून, बाय ॲडॉप्टिंग द प्रिस्क्राईब्ड लिगल प्रोसिजर. कंपनी लिगल प्रोसिजर अडॉप्ट करून त्या ठिकाणी ॲथोराईज कॅपिटल इन्क्रीज ऑर डिक्रीज त्या ठिकाणी चेंजेस त्यामध्ये करू शकते. साधारणपणे या पद्धतीने आपण ॲथोराईज कॅपिटल लक्षात घेतलं आहे. ठीक आहे. सेकंड या ठिकाणी आपण लक्षात घ्यायचं आहे की इश्यूड कॅपिटल. इश्यूड कॅपिटल म्हणजे कंपनीने ॲथोराईज कॅपिटलचा पार्ट की जो इश्यू करायचं ठरवलं आहे, विक्रीज काढलं ठरवलं आहे, म्हणजे इश्यूड कॅपिटल मीन्स कंपनीने जे कॅपिटल विक्रीज काढलं त्याला म्हणायचं इश्यूड कॅपिटल. की ज्यामध्ये इश्यूड कॅपिटल इज दॅट पार्ट ऑफ ॲथोराईज कॅपिटल. इश्यूड कॅपिटल इज अ पार्ट ऑफ ॲथोराईज कॅपिटल विच इज ऑफर टू दी पब्लिक फॉर सबस्क्रिप्शन. की ज्या कॅपिटलची ऑफर पब्लिकला दिली जाते सबस्क्रिप्शनकरिता. ठीक आहे. विच इज ऑफर टू दी पब्लिक फॉर सबस्क्रिप्शन इफ द कंपनी इश्यू ऑल इट शेअर्स. मग कंपनी त्यांचे सर्व शेअर्स काय करू शकते या ठिकाणी इश्यू करू शकते. इफ द कंपनी इश्यू ऑल इट्स शेअर्स. कंपनी त्यांचे सर्व शेअर्स काय करू शकते त्या ठिकाणी इश्यू करू शकते. इश्यूड कॅपिटल विल बी इक्वल टू ॲथोराईज कॅपिटल. कंपनी जर सर्व इश्यूड करत असेल ॲथोराईज कॅपिटल किंवा ॲथोराईज कॅपिटल थ्रू सर्व जे काही शेअर्स कंपनी जर इश्यू करत असेल तर इश्यूड कॅपिटल अँड ॲथोराईज कॅपिटल हे काय होतं एक वेळेला इक्वल होऊ शकतं, इक्वल होतं. जनरली कंपनी इश्यूज सच नंबर ऑफ शेअर्स विच आर सफिशियंट टू मीट द रिक्वायरमेंट ऑफ द कंपनी ॲट द टाईम ऑफ देअर इश्यू. कंपनीला ज्याप्रमाणे भांडवलाची गरज असेल त्या प्रमाणामध्ये कंपनी काय करते, शेअर्स काय करते, इश्यू करते. ॲट अ टाईम कंपनी सर्व ऑल ऑफ शेअर्स त्या ठिकाणी इश्यू करत नाही, हे लक्षात घ्यायचं आहे. द पार्ट ऑफ ॲथोराईज कॅपिटल विच इज नॉट इश्यूड. द पार्ट ऑफ ॲथोराईज कॅपिटल विच इज नॉट इश्यूड टू द पब्लिक इज नोन ॲज इश्यूड कॅपिटल. अनइश्यूड कॅपिटल. न विक्रीस काढलेलं भाग भांडवल की ज्याला अनइश्यूड कॅपिटल म्हणायचं आहे. इश्यूड कॅपिटल म्हणजे काय, विक्रीस काढलेलं भाग भांडवल की ज्याला इश्यूड कॅपिटल म्हणायचं. समजलं. इश्यूड कॅपिटल इज अ पार्ट ऑफ ॲथोराइज्ड कॅपिटल. नंबर थर्ड कॅपिटल असेल की सबस्क्राइब्ड कॅपिटल. आता सबस्क्राइब्ड कॅपिटल म्हणजे काय की सबस्क्राइब्ड कॅपिटल इज दॅट पार्ट ऑफ इश्यूड कॅपिटल. इश्यूड कॅपिटलचा पार्ट की ज्याला सबस्क्राइब्ड कॅपिटल म्हणायचं आहे. विच इज ॲक्च्युअली सबस्क्राइब्ड बाय द पब्लिक. की जे ॲक्च्युअल कंपनी पब्लिकने त्या ठिकाणी ॲक्वायर केलेलं कॅपिटल, ॲक्वायर केलेले शेअर्स की ज्याला सबस्क्राइब्ड कॅपिटल म्हणून या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. व्हेन दी शेअर्स इश्यूड फॉर सबस्क्रिप्शन आर होली सबस्क्राइब्ड. त्या ठिकाणी सर्व जर शेअर्स काय केली गेली, इश्यू केली तर त्या ठिकाणी सबस्क्रिप्शन आर होली सबस्क्राइब्ड. इश्यूड कॅपिटल वुड बी दी सेम ॲज दी सबस्क्राइब्ड कॅपिटल. आणि त्या ठिकाणी इश्यूड कॅपिटल ही सबस्क्राइब्ड कॅपिटलची त्या ठिकाणी देखील काय होऊ शकतं, सेम होऊ शकतं. दी पार्ट ऑफ इश्यूड कॅपिटल विच इज नॉट सबस्क्राइब्ड बाय द पब्लिक. इश्यूड कॅपिटलचा जो पार्ट की पब्लिकने त्या ठिकाणी सबस्क्राईब केलेलं नाही आहे आर नोन ॲज अनसबस्क्राइब्ड कॅपिटल. कंपनीने इश्यू केलेलं कॅपिटल, कंपनीने इश्यू केलेले शेअर्स की जे पब्लिकने सबस्क्राईब केलेले नाही आहेत अशा शेअर्सला तुम्हाला अनसबस्क्राइब्ड शेअर कॅपिटल किंवा अनसबस्क्राइब्ड कॅपिटल म्हणून लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर असेल कॉल्ड अप कॅपिटल. कॉल्ड अप कॅपिटल इज अ पार्ट ऑफ, कॉल्ड अप कॅपिटल इज दॅट पार्ट ऑफ सबस्क्राइब्ड कॅपिटल विच इज ॲक्च्युअली कॉल्ड अप फ्रॉम दी शेअर होल्डर्स. शेअर होल्डर्सकडनं जी कॉल डिमांड केली आहे, ज्या
जी इन्स्टॉलमेंट्स त्या शेअरच्या काय डिमांड केलेल्या आहेत त्यालाच म्हणायचे कॉल्ड अप कॅपिटल. म्हणजे कंपनीच्या व्ह्यूने शेअर्सची जी काय व्हॅल्यू आहे ती त्या ठिकाणी पब्लिककडनं काय केलं ते डिमांड केलं ते तिलाच म्हणायचं कॉल्ड अप कॅपिटल. दी कंपनी डिमांड्स ओनली द पोर्शन ऑफ व्हॅल्यू ऑफ द शेअर्स विच इट कन्सिडर्स सफिशियंट फॉर द टाईम बिंग. वेळेप्रमाणे ज्याप्रमाणे कॅपिटलची गरज असेल त्याप्रमाणे सबस्क्राईब्ड कॅपिटल जे काय असेल ते कंपनी काय करते कॉल्ड अप करते मागवते. इट शुड बी नोटेड दॅट कॉल्ड अप कॅपिटल मे बी इक्वल टू सबस्क्राईब्ड कॅपिटल. कॉल्ड अप कॅपिटल देखील सबस्क्राईब्ड कॅपिटल इतकंच त्या ठिकाणी इतकंच त्या ठिकाणी असू शकतं. दोन्ही कॅपिटल त्या ठिकाणी सारखे असू शकतात. दोघांचीही जी अमाऊंट असेल ती सारख्या प्रमाणामध्ये असू शकेल. दी पार्ट ऑफ सबस्क्राईब्ड कॅपिटल विच इज नॉट कॉल्ड अप बाय द कंपनी. म्हणजे सबस्क्राईब्ड कॅपिटल की जे कंपनीने काय केलेलं नाही आहे मागवलेलं नाही आहे. दी पार्ट ऑफ सबस्क्राईब्ड कॅपिटल विच इज नॉट कॉल्ड अप बाय द कंपनी आर नोन ॲज अनकॉल्ड कॅपिटल. अनकॉल्ड कॅपिटल म्हणजे की नॉट कॉलिंग अमाऊंट ऑफ कॅपिटल अमाऊंट ऑफ शेअर कॅपिटल किंवा नॉट कॉलिंग इन्स्टॉलमेंट ऑफ शेअर कॅपिटल त्यालाच म्हणायचं आहे किंवा इन्स्टॉलमेंट ऑफ शेअर्स त्यालाच म्हणायचं अनकॉल्ड अप कॅपिटल. नेक्स्ट असेल पेड अप कॅपिटल. पेड अप कॅपिटल मीन्स इट इज दॅट पोर्शन ऑफ called up capital. Portion means part. It is that part of called up capital which has actually been paid by the shareholders. shareholders कडनं ॲक्च्युअलमध्ये पेड केलेलं जे काय शेअर कॅपिटल असेल त्यालाच म्हणायचं आहे कॉल्ड पेड अप कॅपिटल. पेड अप कॅपिटल इज अ पार्ट ऑफ कॉल्ड अप कॅपिटल ॲज इट लाईकली दॅट सम शेअरहोल्डर्स मे नॉट पे ऑल द अमाऊंट ऑफ डिमांडेड अँड ड्यू टू देअर शेअर्स. त्या ठिकाणी शेअर्स इश्यू केल्यानंतर पब्लिककडनं डिमांड केल्यानंतर देखील शेअर्स त्या ठिकाणी काय करू शकत नसतील ॲक्च्युली शेअरची जर अमाऊंट त्या ठिकाणी पे करू शकत नसतील. ॲज इट लाईकली दॅट सम शेअर होल्डर्स मे नॉट पे ऑल द अमाऊंट डिमांडेड अँड ड्यू ऑन देअर शेअर्स. त्यांची डिमांड करून देखील त्या ठिकाणी काय अमाऊंट पे करत नसतील. पेड अप कॅपिटल कॅन बी इक्वल टू लेसर दॅन कॉल्ड अप कॅपिटल. पेड अप कॅपिटल हे त्या ठिकाणी काय असतं पेड अप कॅपिटल इज किंवा पेड अप कॅपिटल कॅन बी इक्वल लेस दॅन किंवा लेसर दॅन कॉल्ड अप कॅपिटल. पेड अप कॅपिटल हे त्या ठिकाणी कॉल्ड अप कॅपिटलपेक्षा काय असेल कमी असू शकेल. पेड अप कॅपिटल कॅन बी इक्वल सारखं असू शकेल. पेड अप कॅपिटल हे कॉल्ड अप कॅपिटलचे सेम असू शकेल सारख्या प्रमाणामध्ये असू शकेल मात्र लेसर दॅन कॉल्ड अप कॅपिटल. पेड अप कॅपिटल हे कॉल्ड अप कॅपिटलपेक्षा कसं असतं कमीच असतं. बट इट कॅन नॉट बी मोर दॅन कॉल्ड अप कॅपिटल. पेड अप कॅपिटल कॉल्ड अप कॅपिटलपेक्षा जास्त असू शकत नाही. द डिफरन्स बिटवीन कॉल्ड अप कॅपिटल अँड पेड अप कॅपिटल इज नोन ॲज कॉल्स इन एरियर्स. मग कॉल्स इन एरियर्स म्हणजे काय थक बाकी. पेड अप कॅपिटल अँड पेड अप कॅपिटल अँड कॉल्ड अप कॅपिटलमधला जो फरक आहे म्हणजे मागवलेलं भांडवल आणि पेड केलेलं भांडवल यामधला जो काय फरक असेल त्याला म्हणायचं कॉल्स इन एरियर्स. कॉल्स इन एरियर्स म्हणजे काय भागांची थकीत बाकी की जी शेअर होल्डर्सकडनं घ्यायची बाकी आहे त्याला म्हणायचं कॉल्स इन एरियर्स. त्यानंतर रिझर्व्ह कॅपिटल देखील आहे की इट इज दॅट पोर्शन ऑफ सबस्क्राईब्ड कॅपिटल. रिझर्व्ह कॅपिटल इज अ पोर्शन ऑफ सबस्क्राईब्ड कॅपिटल. रिझर्व्ह कॅपिटल इज अ पार्ट ऑफ सबस्क्राईब्ड कॅपिटल विच हॅज बीन कॉल्ड अप अँड विच द कंपनी बाय स्पेशल रिझोल्युशन हॅड डिसाइडेड टू कॉल्ड अप एक्सेप्ट इन इव्हेंट ऑफ अँड फॉर द पर्पज ऑफ वाइंडिंग अप. ॲक्च्युली या प्रकारचा रिझर्व्ह कॅपिटल की जो पार्ट आहे कशाचा सबस्क्राईब्ड कॅपिटलचा की जो स्पेशल रिझोल्युशन आहे त्या ठिकाणी तयार केलेला पार्ट आहे की ज्याला म्हणायचं आहे रिझर्व्ह कॅपिटल. तर अशा पद्धतीने डिफरंट टाईप्स ऑफ शेअर कॅपिटल्स आपण या ठिकाणी स्टडी केली आहेत. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण या ठिकाणी जो रिमेनिंग पार्ट असेल अकाउंटिंग किंवा कंपनी अकाउंटमधील जो काय रिमेनिंग पार्ट असेल की ज्यामध्ये टाईप्स ऑफ इश्यू ऑफ शेअर्स कॅपिटल शेअर कॅपिटलचे जे काय टाईप्स आहेत की कुठल्या कुठल्या प्रकारचे शेअर्स त्या ठिकाणी इश्यू केले जातात जसं की त्या ठिकाणी राईट इश्यू असेल एम्प्लॉई स्टॉक ऑप्शन स्कीम असेल प्रायव्हेट प्लेसमेंट असेल पब्लिक ऑफर स्वीट इक्विटी शेअर्स और बोनस शेअर्स इश्यू या वेगवेगळ्या प्रकारचे शेअर्स त्या ठिकाणी इश्यू केले जातात हे आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. सोबतच पब्लिक इश्यू ऑफ शेअर्स या देखील अंडर आपल्याला काही प्रोसेस आहेत की ज्या आपल्याला स्टडी करायचे आहेत की ज्या माध्यमातून कंपनी अकाउंट तुम्हाला आणखी इफेक्टिवली समजू शकेल. ठीक आहे. थँक्यू.